अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माणूस मेल्यानंतरही आपल्या घरी परत का येतो? तो कोणासाठी येतो आणि कोणत्या गोष्टीमध्ये त्याचा जीव जास्त अडकलेला असतो? भगवान श्रीहरी विष्णू एकदा शेषनागाच्या पलंगावर विश्राम करत होते. त्यावेळी गरुड त्या ठिकाणी आला आणि बराच काळ गरुडाला एक प्रश्न सतावत होता. मृत्यूनंतर देखील मनुष्य आपल्या घरी का परत येतो? हा प्रश्न घेऊन तो भगवान विष्णूंना विचारतो आणि या रहस्याचं निरसन करण्यासाठी विनंती करतो. भगवान विष्णू त्याला शांतपणे उत्तर देतात. हे गरुडा, तू विचारलेला प्रश्न साधा वाटतो, परंतु तो अतिशय गुह्य आणि अनंत अर्थांनी भरलेला आहे. प्रत्येक आत्म्याचे जीवन तिच्या इच्छा, मनातील समाधान, मानसिक अवस्था आणि धार्मिक संस्कार यावर अवलंबून असतं. या दिव्य रहस्यमय ज्ञानामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत, मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत काय घडतं, शरीर मृत्यूला कसं स्वीकारतं, मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत हे आपल्याला दिसत असतात, आत्मा शरीरातून बाहेर पडल्यानंतर काय अनुभवतो, कुटुंबातील शोक, रडणे, विरह आत्म्यावर काय परिणाम करतात, हे सगळं समजून घेणं म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही, तर ही आत्मचेतनेची एक नवीन सुरुवात आहे. तर स्वामी भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या या व्हिडिओला एक सुंदर असं लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये 18 महापुराणं आहेत आणि त्यापैकीच एक आहे गरुड पुराण. हा एक अत्यंत विशेष असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे, तिच्या वेदनांचे, दिव्यतेचे आणि कर्मफलाचे अद्भुत असे वर्णन करतो. सुमारे 19,000 श्लोकांमधून भगवान विष्णूंनी गरुडाला हा परमरहस्य सांगितला आहे. त्यामुळे गरुड पुराणाचे श्रवण मृत आत्म्यास शांती आणि मोक्ष देते. तसेच घरच्या माणसांना आध्यात्मिक जागृती आणि मानसिक समतोल देखील देते. गरुड पुराण असे सांगते की मृत्यूच्या काही क्षण आधी शरीर आणि आत्मा काही विशेष गोष्टी अनुभवत असते, जसे की अदृश्य शक्ती जवळ येत असल्याची जाणीव होणं, पूर्वजांचे दर्शन होणं, अनामिक दिव्य शांततेचा अनुभव येणं, शरीर शिथिल होणं, थंडी पायापासून वर चढत जाणं, श्वासोच्छ्वास अनियमितपणे होणं, चेहऱ्यावर दिव्य तेज दिसणं आणि मग ज्या क्षणी जीवनज्योत निवते, आत्मा शरीरातून बाहेर पडतो, पण त्याला ते कळत नाही की तो मृत आहे. आत्मा म्हणतो, मी जिवंतच आहे, मग कोणी मला पाहत का नाही? तो आपल्या आप्तेष्टांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा आवाज शून्यात विलीन झालेला असतो. जेव्हा घरात रडण्याचा हंबरडा उठतो, आत्मा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मी इथेच आहे, पण कोणीही त्याचं ऐकत नाही. हवेमध्ये कंप निर्माण होतात, दारे आपटतात, काही आत्मा स्वप्नांमध्ये दिसतात. हे फक्त पौराणिक नाही, तर आपल्या संस्कृतीतील आत्म्याच्या प्रवासाचे अतिशय खोल असे ज्ञान आहे. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, मृत्यूनंतर आत्म्याच्या जवळ तिच्या कर्मानुसार शक्ती येतात. पुण्यवान आत्मा दिव्य तेजाने भारलेले देवदूत येतात आणि आदराने तिला स्वर्गाकडे घेऊन जातात. पापकर्म असलेली आत्मा, रौद्र असे यमदूत येतात आणि तिला भय आणि किंचाळ्यातून घेऊन जातात. नंतर आत्म्याला आयुष्याचा आरसा दाखवला जातो. प्रत्येक पुण्यकर्म शांतता आणि प्रकाश देतं. प्रत्येक पापकर्म हे भीती आणि पश्चाताप देतं. मृत्यूनंतरचे पहिल्या 13 दिवसांचे रहस्य काय आहे ते बघा. गरुड पुराण हे स्पष्ट सांगते की मृत्यूनंतर आत्मा हा 13 दिवस पृथ्वीवरच असतो. पहिले 3 दिवस अज्ञान आणि भटकंती, आत्मा मृत्यू स्वीकारत नाही, तो घरातच फिरत राहतो. 4 ते 10वा दिवस वास्तवाची जाणीव, आत्म्याला कळायला लागतं की ती आता शरीरामध्ये नाही. जर कुटुंबविधी नीट करत असेल तर आत्म्यास शांती मिळते. 11 ते 13 दिवस निरोपाचे दिवस असतात. पिंडदान, श्राद्धामुळे पुढील लोकांचे दरवाजे उघडतात.
पुण्यवान आत्मा स्वर्गात जातो आणि पापी आत्मा नरकात जातो. आत्मा संकेत का देतो? जेव्हा आत्म्याचा मोह हा संपत नाही तेव्हा तो संकेत देतो. जसं की स्वप्नात दर्शन देणं, दिवे आपोआप लागणे किंवा बंद होणे, थंड हवा जाणवणे, वेगळा सुगंध येणे, उपकरणे स्वतःहून चालू बंद होणे. तो बोलू शकत नाही, पण भावना असल्यामुळे सूक्ष्म मार्गाने संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांचा आशीर्वाद. पितृलोकातील आत्मा आपल्या वंशजावर लक्ष ठेवून असतात. श्राद्ध, तर्पण, दान केल्याने ते प्रसन्न होत असतात आणि घरामध्ये समृद्धी, मानसिक शांतता, संकटांपासून संरक्षण देऊन जातात. मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेतो हे अत्यंत भावनिक सत्य आहे. मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेतो हे अत्यंत भावनिक असं सत्य आहे. आत्मा हा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढला जातो. गरुड पुराण व ब्रह्मवेत्त पुराण सांगतात, जर आईशी अपूर्ण प्रेम असेल, आत्मा आईचा शोध घेतो. जर मुलांप्रती अधुरी माया असेल तर मुलांकडे आकर्षित होतो. पती पत्नीमधील गहन प्रेम असेल तर आत्मा जोडीदाराजवळ भटकला जातो. आत्मा जिथे खोल भावना असतात तिथेच खेचला जातो. ही यात्रा केवळ मृत्यूचे वर्णन नाही तर जीवनाचा संदेश आहे. भावना जिथे खोल आहे आत्मा तिथेच जातो. जर हे दिव्य ज्ञान तुमच्या हृदयाला स्पर्शून गेलं असेल तर हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक सत्यांसाठी प्रेमाने बोला. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.